हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू अनदर ब्लॉग. कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर आजचा ना म्हणजे ब्लॉग हा स्पेशल असणार आहे. तुम्ही क्रिसमसचा बघितला असेलच. तर माझ्या मुलाचा आज बर्थडे आहे. तर त्या निमित्ताने आता बघू काय करायचं, काय प्लॅनिंग आहे, तो चालू आहे विचार. मग त्याच्यासाठी हा खास आहे. त्याला मोस्टली असं बाहेर जास्त आवडत नाही आहे. मग घरातच काहीतरी करायचं असं माझा प्लॅन आहे. तर केक आणायला जायचं आहे. केक वगैरे आणेन मी जाऊन. मग बघू आता काय काय प्लॅन कसं होतं काय आहे. मग त्यानुसार ठरूया. आधी त्याला विश करूया आपण सगळेजण. काय प्लॅन आहे आज, कसा करायचा बर्थडे? तू तर म्हणाला होता की घरातच करूया. मग घरातच करायचं की बाहेर जायचं? बघू. पावभाजी बनवू. पावभाजी. अच्छा, हा, त्याला पावभाजी खूप आवडते. बाय द वे, तुम्हाला सांगायचं आहे आज सल्लू मियाचा पण बर्थडे असतो बरं का आमच्या. तसं सेम याचा पण बर्थडे, त्यामुळे दोघांचा बर्थडे आज. तर मग पावभाजीचं प्लॅन करूया आपण. बरं, अजून एक, काल त्याने मला सांगितलं, तू काल काय बोलला होता मला आठवतंय का? काय बोलला होता? आज मोठी घटना घडणार आहे बरं का. आज माझा मुलगा स्वतः पावभाजी बनवणार आहे असं मला म्हणाला होता तो. अरे काल पण बोलला होता तू. आय थिंक काहीतरी म्हणत होता, मी करणार आहे मी करणार आहे. मला तेव्हा समजलं नाही. असं वाटलं की असेल काहीतरी मी करणार आहे. मला वाटलं काही सरप्राईज आमच्यासाठी असेल. पण आता तू म्हणतोयस तर आज तू स्वतः करतोयस. आश्चर्य आहे. जो मुलगा कप उचलत नाही तो आज पावभाजी करतोय. सो गाईज, आम्ही बाहेर जाऊन आलेलो आहोत. मी केक पण आणलेली आहे. आत्ताच आले जस्ट. आता आम्हाला संध्याकाळची मुलींची तयारी चालू करायची आहे. सो कल्पेश, स्टार्ट. काय करू ते सांग. हे बघ, आधी काय काय लागतं माहिती आहे का? बरं, आपल्याला फ्लॉवर लागेल, शिमला मिरची लागेल, आणि बटाटे लागतील. हो, आणि बीट लागेल, आणि वटाणे सुद्धा. बस, मोठं ठेवलं तरी चालेल. आता हे बटाट्याची साल वगैरे काढून सगळं, शिमला मिरची ते त्या बीटचं सगळं काढून घे. आणि कांदे भरपूर लागतील, लसूण आणि कांदे. त्याला बॉईल करायचं ते नंतर आपण कुकरमध्ये करून घेऊया सगळं. ओके, चला. चॉपिंग बोर्ड समोर आहे, घे. का असं मनात आलं तुझ्या आज करावं कल्पेश? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर ही चांगली गोष्ट आहे की आज मम्माला एक दिवस विश्रांती भेटलेली आहे. सो गाईज, आज एक दिवस मला विश्रांती भेटली आहे मुलाच्या बर्थडेला. वा वा, किती भारी. बाय द वे, पहिल्यांदा पावभाजीच का शिकायची वाटली? म्हणजे असलंच खायचं मन झालं. हा, खायचं मन झालेलं. अच्छा, हो का? नाही, असं बनवावं असं का वाटलं तुला, असं म्हणते मी. असंच. चांगलं. बरं, मला सांग, तू पार्टी हॉटेलमध्ये का नको म्हणालास? काय रिझन काय आहे? काय तर मला वाटलंच. कुठे चाललास? हो ना. जेव्हापासून बाईक घेतलीये ना तेव्हापासून चालूच आहे मस्त मजा. इकडे फिर, तिकडं फिर, राईड, इथं जा तिथे जा, हेच चालू आहे आमचं. बरं ठीक आहे, उद्या किती वाजता निघणार आहेस? मग मम्मा कशी करत असेल ते बघ जरा, मग कळेल. सोपं नसतं काम करणं. हे काय, मी करते ना, मी कंटेंट बनवतेय ना. हे इम्पॉर्टंट आहे ना. तू करतोयस का? पर्यंत आली आहे, कुठपर्यंत आली तुझी तयारी? हा, आता हे बटाटे झाले ना, ते टाक. आणि आता हे आहेत ना, हे असे खिसून याच्यामध्ये घालायचं. कारण की ना कसं, मग पूर्ण स्मॅश छान होतं. नाहीतर मग हे जर नाही बाकीचे शिजले आणि जर बीट नाही शिजलं ना, मग ते असं दाता म्हणजे कडक कडक ते राहतं. त्यापेक्षा असं घातलं ना, कलर पण छान येतो बीट पावभाजीला. मग हो, खिसून
आता हा जो फ्लॉवर आहे ना आपण बॉईल केलेला तो त्याच्यामध्ये घाल. हे शिमला मिरची घाल. मग या एकदा आणि इथे आपल्याला वटाणे आहेत ते वटाणे सुद्धा त्याच्यामध्ये घाल सगळे. त्याच्यामध्ये घालून टाक सगळं. नाही नाही घातलास. आता हे शिमला मिरची आहे ना कॅप्सिकम ते सुद्धा शिट्ट्या झालेल्या आहेत. सॉरी. मग आता आपण गॅस बंद करूया. अरे शेफ कुठे गेला? फायनली महाराजांची एंट्री झालेली आहे. कसं झाला? काय काय केलात? खेळला का? हो का? किती जण होतात? 7-8 जण होतात. छान झाली का क्रिसमस पार्टी तुमची? चला मग आता घरची पार्टी. चलो. स्पेशल काय माहिती झालं का तुला? बर्थडे आहे पण स्पेशल ही गोष्ट आहे की आज पावभाजी कोण करतंय माहितीये का? स्वतः बर्थडे बॉय करतोय. स्वतः बर्थडे बॉय आज. मग त्याच्यामुळे आज ही गोष्ट स्पेशल असणार आहे. अरे बाईक दिली ना. अजिबात नाही. अजिबात नाही. 2 in 1 होतं. 2 in 1. नाही 2 in 1 होतं. हो की नाही रे अंशा? तू पण त्याला हाला हा म्हणू नकोस. कळलं का कल्पेश? गिफ्ट तर द्यायला पाहिजे. ठीक आहे तनिष देईल गिफ्ट. जर माझे लाईक शेअर सबस्क्राईब वाढले ना तर मग मी गिफ्ट देईन. हो. चला झालं का पावभाजी आज मिळेल का? स्मॅश झालं व्यवस्थित. आता आपल्याला हो मस्त झालं बघ. कलर कसा आला छान बीटमुळे. हो की नाही? थोडस तेल घाल त्याच्यामध्ये. घाल ना मी सांगते तुला दाखवते. आज आपला ना फूड ब्लॉग झालाय माझा हे पूर्ण. घाल त्याच्यामध्ये. आता लसूण घातलास. हे लक्षात ठेवशील ना नेक्स्ट टाइम मी सांगणार नाही बरं का तुला. तू स्वतःहून बनवायचं. आज मी फक्त हेल्प करणार सगळ्या गोष्टीत तुला. छान बनवशील. काय मी सांगतेय सगळं छानच बनणार ना. कारण की बनवायचा प्रश्न नाहीये. सांगताय कोण? गावती भाजी पटकन शिजते म्हणजे कांदा वगैरे पटकन शिजतं. घाल लागेल जास्त. घाल घाल. तू बनवला म्हणून का? हा बस. सांगितलं का? आज महाराज बर्थडे बॉय बनवतोय पावभाजी त्याची. मी पण तेच म्हणले रोज बर्थडे झाला तर मज्जा येईल. चालेल चला तुम्ही फ्रेश व्हा. कल्पेश चल आता. चलो आता त्याच्यामध्ये पूर्ण घाल बरं म्हणजे तुझी पावभाजी रेडी. आता तुला घालून बघ त्याच्यात काय कमी आहे जास्त मीठ वगैरे मिरची. मग तो अजून मसाला पण घालू शकतो. गाईज ही काय एव्हरेस्टची जाहिरात नाही आहे. चला टेस्ट करा. छान झालंय. आता तू छानच म्हणशील. खरं खरं सांग.
छान आहे बघू बघ. काय वास येतो. राईस खरंच खूप छान झालेला आहे, मस्त झालेला आहे. आता गार्निशिंग करूया, म्हणजे कोथिंबीरने गार्निशिंग करूया. ए, पावभाजी तयार आज. मस्त मस्त छान. मी सगळ्या मुलांना मुलींना सल्ला देईल आपापल्या बड्डेला ये. हे बघ आम्ही काय आणलंय, सरप्राईज. ये कर काढा बस कल्पेश. आता पावभाजी खायची आहे, कल्पेशने बनवलेली. आता ती टेस्ट करूया आपण पावभाजी. सो पावभाजी तयार झालेली आहे. तनेश